तर सर्वांना स्पर्श तुझा वेडा या कथेच्या भाग 5 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. या अगोदरचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर मी प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदा नक्की चेक करा. हे मागील भाग पण नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. मागच्या भागात मायराच्या आयुष्यात पुन्हा एकदा त्या काळ्या सावलीची चाहूल लागली होती. 2 वर्षापूर्वी घडलेली ती रात्र ज्याबद्दल आर्यवर्धनने आजपर्यंत तिच्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्या होत्या आणि अचानक तिच्या हातात आलेली ती चांदीची अंगठी या सगळ्यांमुळे मायराच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला होता. त्या रात्री नेमकं घडलं तरी काय होतं? आर्यवर्धन आणि मायरा 2 वर्षांच्या विरहानंतर पुन्हा एकमेकांच्या जवळ आले होते, पण त्यांच्या प्रेमाला नियतीने पुन्हा एका भयानक रहस्याच्या वळणावर आणून उभं केलं होतं. कारण मायराला मिळालेल्या एका फोटोने तिच्या विश्वासालाच धक्का दिला होता आणि त्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती अशी होती जिला मायराने कायमची या जगातून गेली असंच समजलं होतं. पण ती व्यक्ती खरंच जिवंत होती का? आर्यवर्धनला तिच्याबद्दल आधीपासून सगळं माहिती आहे का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे 2 वर्षापूर्वीच्या त्या अपघातामागे नेमकं कोण होतं? आजच्या या भागात मायराला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची सुरुवात होणार आहे. पण उत्तरांबरोबरच तिच्या आणि आर्यवर्धनच्या प्रेमाची खरी परीक्षा देखील सुरू होणार आहे. कारण काही सत्य अशी असतात जी समोर आली की माणूस आपल्या शत्रूला नाही तर आपल्या जवळच्या माणसांना संशयाने पाहू लागतो. चला तर मग पाहूया स्पर्श तुझा वेडा भाग 5 मध्ये आर्यवर्धन आणि मायराच्या आयुष्यात आता नेमकं काय घडतंय ते. ही स्टोरी कंटिन्यू नक्की बघा. च्या भागात मायराच्या हातात आलेल्या त्या काळ्या पाकिटाने तिच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली होती. अपघात नव्हता, ती रात्र आखलेली होती. या एका वाक्याने 2 वर्षापासून तिने मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात गाडून ठेवलेलं सगळं पुन्हा तिच्यासमोर उभं केलं होतं. त्यात भर म्हणून सापडलेली ती चांदीची दुसरी अंगठी आणि घराबाहेर तासनतास घिरट्या घालणारी ती काळी काळ. हे सगळं योगायोग असू शकत नाही हे आता तिलाही जाणवत होतं. पण या सगळ्यात आर्यवर्धनचा नेमका काय संबंध होता हेच तिच्या मनाला पोखरत होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या माणसाला तिने 2 वर्ष स्वतःपासून दूर केलं होतं त्याच माणसाला आता पुन्हा गमावण्याची भीती तिच्या मनात आधीपेक्षा कितीतरी पटीने वाढली होती. रात्र बरीच पुढे सरकली होती पण मायराच्या डोळ्यांना मात्र झोपेचा लवलेशही नव्हता. खिडकीजवळ उभी राहून ती बाहेरच्या अंधाराकडे बघत होती. हातात ती चांदीची अंगठी घट्ट पकडलेली होती आणि मनात मात्र हजारो प्रश्नांची गर्दी झालेली. तेवढ्यात तिच्या मागून आर्यवर्धनचा शांत आवाज आला, मायरा. फक्त तिचं नाव ऐकताच तिचं हृदय धडधडलं. तिने पटकन डोळ्यातलं पाणी पुसलं आणि मागे वळून बघितलं तर आर्यवर्धन तिच्याकडेच बघत उभा होता. त्याच्या नजरेत राग नव्हता, प्रश्न नव्हता, फक्त तिच्यासाठी असलेली काळजी होती. अजून झोपली नाहीस? त्याने हळू आवाजात विचारलं. मायराने मान हलवली. झोप येत नाही. तिचा आवाज अगदी हलका होता. आर्यवर्धन तिच्याजवळ आला आणि तिच्या हातांकडे पाहिलं. त्या चांदीच्या अंगठीवर त्याची नजर थांबली. ही कुठून आली? त्याचा आवाज अचानक गंभीर झाला. मायराने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग ती अंगठी त्याच्या हातावर ठेवली. मला सापडली आणि मला वाटलं ही त्या रात्रीशी जोडलेली आहे. आर्यवर्धनचा चेहरा मात्र क्षणात बदलला. त्याने अंगठी उलटी पालटी करून पाहिलं पण काहीच बोलला नाही. आर्य, तुला माहिती आहे ना ही कोणाची आहे? मायराने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं पण उत्तर दिलं नाही. त्यांच्या त्या शांततेनेच मायराच्या मनातला संशय आणखी वाढला. तू पुन्हा माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. तिच्या आवाजात तक्रार नव्हती पण 2 वर्षाच्या विरहाची वेदना होती. आर्यवर्धन काही क्षण शांत राहिला पण मग तिच्या अगदी जवळ येऊन म्हणाला, मायरा, काही सत्य अशी असतात ना जी माणूस स्वतःजवळ ठेवतो. कारण ती सांगितली तर समोरच्या माणसाला वाचवण्याऐवजी त्याचं आयुष्यच धोक्यात येतं. आयुष्य आधीच तुझ्याशिवाय अर्ध झालं होतं आर्या. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. आता मला भीती दाखवून माझ्यापासून पुन्हा दूर जाऊ नकोस. तिचे डोळे पाणवले आणि ते पाहून आर्यवर्धनच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा एका क्षणात विरघळला. त्याने तिच्या गालावरून अलगद अश्रू पुसला. तुझ्यापासून दूर जाणं माझ्यासाठी ही शिक्षा होती मायरा. तो इतकंच म्हणाला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. 2 वर्ष ज्याची कमतरता दोघांनी मनातल्या मनात सहन केली होती ती जवळ येईल आता त्या एका क्षणी दोघांनाही पुन्हा जाणवली. मायराने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं आणि डोळे मिटले. आर्यवर्धनच्या हृदयाची धडधड तिच्या कानावर पडत होती. तू मला खरंच पुन्हा सोडणार नाहीस ना?
तिने हळू आवाजात विचारलं. आर्यवर्धनने तिच्या केसावरून हात फिरवत उत्तर दिलं. यावेळी परिस्थिती काहीही असो, माझा हात तुझ्या हातातून सुटणार नाही. मायराने तिच्या शर्टला घट्ट पकडलं. त्या क्षणी तिच्या ओठांवर नकळत एक छोटंसं हसू आलं. पण त्यांना कल्पना नव्हती की त्यांच्या त्या जवळकीवर कोणाची तरी नजर होती. घराच्या दुसऱ्या बाजूला पडद्यामागे उभ्या असलेल्या एका सावलीने त्यांना पाहिलं होतं. त्या व्यक्तीच्या हातातही अगदी तशीच चांदीची अंगठी होती. काही क्षण त्यांची नजर त्या दोघांवर होती आणि मग त्या व्यक्तीने फोन काढून एकच मेसेज पाठवला. ते पुन्हा एकत्र आले आहेत. समोरून लगेच उत्तर आलं. मग आता पुढचा डाव खेळायची वेळ आली आहे. त्या सावलीच्या ओठांवर एक हलकंसं हास्य उमटलं आणि ती अंधारात नाहीशी झाली. मायराने फोटो उलटा केला. मागे एक तारीख लिहिलेली होती. 30 तारीख, ज्या दिवशी तो अपघात झाला होता. तिच्या हातातून तो फोटो खाली पडला. हे काय आहे? ती स्वतःशीच कुजबुजली. पण त्यापेक्षाही भयंकर गोष्ट म्हणजे फोटोच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या त्या व्यक्तीच्या हातात तीच चांदीची अंगठी होती. मायराने लगेच आर्यवर्धनला फोन केला. त्याने फोन उचलताच ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, आर्य, मग मला तुझ्याशी लगेच बोलायचं आहे. काही मिनिटातच तो तिच्यासमोर आला. मायराने फोटो त्याच्या हातात दिला. फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काही क्षण त्याने डोळे मिटले. हा फोटो कुठे मिळाला? त्याने विचारलं. माझ्या खोलीच्या दाराबाहेर. मायराचा आवाज मात्र थरथरत होता. आर्यवर्धनने फोटो मुठीत घट्ट पकडला. आणि हा माणूस तुला कुठेही दिसला तर माझ्याशी लगेच संपर्क करायचा, त्याच्याशी बोलायचं नाही. मायराने त्याचा हात हातात पकडला. आर्य, मला सत्य सांग. यावेळी तिच्या आवाजात भीतीपेक्षा हट्ट होता. त्या रात्री नेमकं काय झालं होतं? आर्यवर्धन तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्या रात्री मी एकटा नव्हतो. मायराच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. मग कोण होतं तुझ्यासोबत? आर्यवर्धन काही बोलणार इतक्यात बाहेर जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. दोघेही दचकले. आर्यवर्धन लगेच बाहेर धावला. मायराही त्याच्या मागे गेली. हॉलमध्ये एक शो पीस खाली पडलेला होता आणि त्याखाली एक छोटंसं पाकिट होतं. आर्यवर्धनने ते उचललं. त्यावर फक्त 2 अक्षरं होती, MR. मायराने ते पाहताच तिच्या मनात एक नाव चमकलं, पण तिने ते नाव उच्चारलं नाही. आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या नजरेत प्रश्न उमटला. तुला कोण आठवलं? मायराने मान हलवली. काही नाही. पण तिच्या चेहऱ्यावरची घबराट आर्यवर्धनपासून लपली नाही. तेवढ्यात आर्यवर्धनची आई तिथे आली. तिच्या नजरेसुद्धा ते पाकिट पडलं. तिने ते पाहताच चेहऱ्यावरचा रंगच बदलला. हे पुन्हा कसं आलं? तिच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. आर्यवर्धनने लगेच तिच्याकडे पाहिलं. आई, तुम्हाला हे पाकिट माहिती आहे? ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यात आलेलं पाणी सगळं सांगून गेलं. आई, 2 वर्षापूर्वीही असंच पाकिट आलं होतं का? आर्यवर्धनचा आवाज आता कठोर झाला होता. घरातील सगळे तिथे जमा झाले आणि त्याच्या आईने बराच वेळ शांत राहून शेवटी मान खाली घातली. हो, एवढंच ती म्हणाली. मायराच्या छातीत धस झालं. म्हणजे हे सगळं आजपासून सुरू झालेलं नव्हतं. मग तुम्ही मला का नाही सांगितलं? आर्यवर्धनच्या आवाजात वेदना होती. आईने डोळे पुसले. कारण मला भीती होती की तू पुन्हा त्याच गोष्टीत अडकशील. तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर घरात जे घडलं ते पुन्हा घडू नये असं मला वाटत होतं. मायराने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तुमच्या बाबांच्या मृत्यूचा आणि त्या अपघाताचा नेमका काय संबंध आहे? तिच्या प्रश्नाने सगळे स्तब्ध झाले. आर्यवर्धनच्या आईने काही क्षण डोळे मिटले. मला सगळं माहिती नाही, पण त्या रात्रीचा अपघात आणि तुझ्या आयुष्यात झालेली उलथापालथ ही वेगवेगळी प्रकरणं नाहीत. मायराच्या डोळ्यात भीती दाटली. आर्यवर्धनने तिचा हात घट्ट पकडला. मायरा, आता तू एकटी नाहीस. जे काही आहे ते आपण दोघं मिळून शोधू. मायराने त्याच्याकडे पाहिलं. मला तुझ्यावर विश्वास आहे. तिच्या या शब्दांनी आर्यवर्धनच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटलं. त्याने तिच्या कपाळावर अलगट हात ठेवला. मग माझ्यावर एक गोष्ट सोपव काय? ती हळूच म्हणाली. पुन्हा मला सोडून जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस. मायराच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसली आणि त्याच्या हातावर हात ठेवला. दोघांमधील तो क्षण पाहून घरातील वातावरण थोडं हलकं झालं होतं. पण त्याचवेळी वरच्या मजल्यावर कोणीतरी शांतपणे त्यांच्याकडे पाहत होतं. त्या व्यक्तीने फोन कानाला लावला. आर्यवर्धनला सगळं कळायला सुरुवात झाली आहे. समोरून आवाज आला. मग त्याला सत्यापर्यंत पोहोचवण्याआधी थांबवा. त्या व्यक्तीने खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावर तीच काळी कार उभी होती. रात्री मायरा झोपायला जाणार इतक्यात तिला तिच्या फोनवर एक फोटो आला. तिने फोटो उघडला आणि तिच्या अंगावर काटा आला. तो फोटो तिच्या आणि आर्यवर्धनच्या लग्नाच्या दिवसाचा होता. पण फोटोच्या मागे उभा असलेला चेहरा तिला ओळखीचा वाटत होता. 2 वर्षापूर्वी तिने ज्याला शेवटचं पाहिलं होतं तोच चेहरा. तिने घाबरून आर्यवर्धनला फोन केला, पण यावेळी फोन बंद होता.
मायराच्या हातातून फोन खाली पडला. आर्य ती कुजबुजली. तेवढ्यात तिच्या खोलीत दारावर 3 वेळा हलकं टकटक झालं. ती जागच्या जागी थिजली. पुन्हा टकटक झाली. मायराने धीर करून दाराजवळ जाऊन विचारलं, कोण? बाहेरून काहीच उत्तर आलं नाही. तिने हळूच दार उघडलं. कॉरिडॉर पूर्ण रिकामा होता, पण जमिनीवर एक चांदीची अंगठी मात्र पडलेली होती. मायराने ती उचलली आणि आतूनच तिच्या अंगावर काटा आला, कारण या अंगठीच्या आत कोरलेलं होतं AM. मायराच्या डोळ्यात अश्रू तळवले. आर्यवर्धन आणि तिचं नाव त्या अंगठीवर कोणी कोरलं होतं. हा त्यांच्या प्रेमाचा पुरावा होता की त्यांच्या आयुष्याला संपवण्याचा पुढचा इशारा? ती काही विचार करणार इतक्यात तिच्या मागून एक आवाज आला. तू अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवतेस? मायराने घाबरून मागे वळून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव एका क्षणात बदलले. समोर उभी असलेली व्यक्ती पाहून तिच्या हातातून ती अंगठी खाली पडली, कारण ज्या व्यक्तीला मायराने 2 वर्षापूर्वी कायमचं या जगातून गेलं असं समजलं होतं, ती व्यक्ती तिच्या समोरच जिवंत उभी होती. आणि त्या व्यक्तीने फक्त एवढंच म्हटलं, मायरा, आर्यवर्धनने तुला त्या रात्रीचं पूर्ण सत्य अजून सांगितलेलं नाही. मायराच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिच्या मनात एकच प्रश्न घुमू लागला. आर्यवर्धन तिच्यापासून अजून काय लपवत होता? आणि 2 वर्षापूर्वीच्या त्या रात्री नेमकं असं काय घडलं होतं, ज्यामुळे आज पुन्हा त्यांच्या प्रेमाला मृत्यूची सावली वेढत होती? पण त्या रात्री मायराला हे माहीत नव्हतं की तिच्यासमोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीचा संबंध फक्त त्या अपघाताशी नव्हता, तर तिच्या आणि आर्यवर्धनच्या लग्नाआधी घडलेल्या एका अशा घटनेशी होता, जी आजपर्यंत त्या घरातील प्रत्येकाने तिच्यापासून लपवून ठेवली होती. आता खरी गोष्ट सुरू होणार होती, कारण पुढच्या क्षणी त्या व्यक्तीने मायराच्या हातात एक जुना फोटो ठेवला आणि कुजबुजत म्हटलं, हा फोटो आर्यवर्धनला दाखवू नकोस, कारण तो पाहिला तर तुला कळेल की त्या रात्री गाडी कोण चालवत होतं. मायराने थरथरत्या हातांनी फोटो उघडला आणि फोटो पाहताच तिच्या तोंडून एकच किंकाळी बाहेर पडली. मायराच्या हातातला तो फोटो थरथरत होता. फोटोवरची नजर हटवण्याची तिची हिंमत होत नव्हती. काही क्षणांपूर्वीपर्यंत तिला वाटत होतं की त्या रात्रीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आर्यवर्धनकडे आहेत, पण आता तिच्यासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीने तिच्या विश्वासाचीच पायाभरणी हादरवून टाकली होती. फोटोमध्ये अंधारलेला रस्ता दिसत होता आणि त्यावर उभी असलेली ती गाडी. पण सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत होता. मायराने फोटो पुन्हा पुन्हा पाहिला आणि तिच्या डोळ्यात अविश्वास दाटला. हे शक्यच नाही, ती कुजबुजली. समोरची व्यक्ती मात्र शांतपणे तिच्याकडे पाहत होती. शक्य आहे मायरा, कारण तू ज्या सत्यापासून 2 वर्ष दूर पळत होतीस ते सत्य तुझ्यापासून कधीच दूर गेलेलं नव्हतं. मायराने फोटो छातीशी धरला. पण हा माणूस? तिचे शब्द अर्धवट राहिले. हो, समोरची व्यक्ती म्हणाली, तोच त्या रात्री गाडी चालवत होता. ज्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं. तिने भिंतीचा आधार घेतला आणि मग आर्यवर्धनने मला इतकी वर्ष खोटं का सांगितलं? तिच्या आवाजात दुःख होतं. समोरची व्यक्ती एक पाऊल पुढे आली, कारण कधीकधी एखाद्याला वाचवण्यासाठी सत्य लपवावं लागतं. पण आर्यवर्धनने नेमकं कोणाला वाचवलं हे तुला स्वतः शोधावं लागेल. एवढं बोलून ती व्यक्ती मागे सरकली. थांबा, मायरा ओरडली. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला माझ्याबद्दल इतकं सगळं कसं माहिती? त्या व्यक्तीने मागे वळून पाहिलं. मी कोण आहे हे तुला लवकरच कळेल, पण त्याआधी तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा विश्वासघात कोणाचा आहे हे तुला समजणं गरजेचं आहे. आणि पुढच्याच क्षणी ती व्यक्ती अंधारात नाहीशी झाली. मायरा काही क्षण तिथेच उभे राहिली. तिच्या हातात फोटो होता आणि मनात आर्यवर्धनचं नाव. तिने लगेच त्याला फोन केला. 1दा 2दा 3दा, पण त्याचा फोन बंद होता. आर्य, तू कुठे आहेस? तिच्या मनात भीती वाढत गेली. तेवढ्यात तिला खाली गाडीचा आवाज ऐकू आला. ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. घराच्या गेटमधून आर्यवर्धनची गाडी आत येत होती. मायरा धावत खाली गेली. आर्यवर्धन गाडीतून उतरला आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहताच थांबला. काय झालं? त्याने काळजीने विचारलं. मायराने उत्तर न देता तो फोटो त्याच्यासमोर धरला. आर्यवर्धनची नजर फोटोवर पडली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले. त्याने फोटो हातात घेतला. काही क्षण तो नुसता पाहत राहिला. हा फोटो तुला कुठून मिळाला? त्याचा आवाज गंभीर झाला. मला आधी सांग, यात काय आहे? मायराने विचारलं. आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं. मायरा, हा फोटो तुझ्यापर्यंत पोहोचायला नको होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे तुला सगळं माहिती आहे? आर्यवर्धन शांत राहिला. त्या शांततेनेच मायराला उत्तर मिळालं. 2 वर्ष. ती रडत म्हणाली, 2 वर्ष मी स्वतःला दोष देत राहिले. मला वाटत राहिलं की माझ्यामुळे सगळं झालं आणि तू सगळं माहिती असूनही गप्प राहिलास. आर्यवर्धनने तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण तिने एक पाऊल मागे घेतलं. मला स्पर्श करू नकोस. तिच्या या शब्दांनी आर्यवर्धन थिजला.
मायरा तो हळू आवाजात म्हणाला. नको आर्य, आज मला तुझं एकही कारण ऐकायचं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तू मला वाचवण्यासाठी सत्य लपवलंस की स्वतःला वाचवण्यासाठी? हा प्रश्न ऐकून आर्यवर्धन काही क्षण निशब्द झाला. तेवढ्यात घरातील आर्यवर्धनची आई तिथे आली. मायरा आणि आर्यवर्धन दोघांकडे पाहून तिला सगळं समजलं. तिला सांग आर्य, ती म्हणाली. आता अजून काही लपवू नकोस. आर्यवर्धनने आईकडे पाहिलं. आई, जर मी सगळं सांगितलं तर तरीही सांग. कारण अर्ध्या सत्यावर उभं असलेलं नातं कितीही मजबूत दिसलं तरी आतून ते तुटलेलं असतं. मायराने डोळे पुसले. मला सगळं ऐकायचं आहे. आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं. त्या चेहऱ्यावर 2 वर्षाचं ओझं स्पष्ट दिसत होतं. त्या रात्री गाडी मी चालवत नव्हतो. मायराने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मग फोटोमध्ये तू कुठे आहेस? आर्यवर्धन म्हणाला. मी त्या गाडीत होतो, पण ड्रायव्हर दुसरा होता. कोण? मायराचा आवाज थरथरला. आर्यवर्धनने डोळे मिटले. माझा मोठा भाऊ. मायराला जणू कोणीतरी जमिनीवरून उचलून पुन्हा पडल्यासारखं वाटलं, पण तो तर तिचे शब्द अडखळले. हो, आर्यवर्धन म्हणाले. सगळ्यांना तो मृत आहे असं वाटतं. घरात शांतता पसरली. मायराने त्याच्या आईकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातही अश्रू होते. म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहिती होतं? आर्यवर्धनची आई खाली मान घालून उभी राहिली. मायराच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं. मग मला का नाही सांगितलं? कारण त्या अपघातानंतर त्याने एक अट ठेवली होती. आर्यवर्धन म्हणाला. जर त्याचं नाव कुठेही आलं तर तुझ्या जीवाला धोका निर्माण होईल. मायराने त्याच्याकडे पाहिलं आणि आज तो माझ्यासमोर आला. आर्यवर्धनच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. तो तुला भेटला? मायराने काही उत्तर दिलं नाही. तिची शांतता पाहून आर्यवर्धन समजून गेला. मायरा, तू त्याला कुठे भेटलीस? ती हळू आवाजात म्हणाली. माझ्या खोलीत. आर्यवर्धनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याने लगेच मायराचा हात पकडला. तू त्याच्याशी एकटीने बोललीस? हो. त्याने तुला काही दिलं? मायराने फोटो त्याच्याकडे केला. आर्यवर्धनने फोटो पाहिला आणि त्याच्या डोळ्यात संताप दाटला. तो पुन्हा सुरू झाला. काय सुरू झालं? मायराने विचारलं. आर्यवर्धनने उत्तर देण्याआधीच घराबाहेर अचानक गाडीचा मोठा आवाज झाला. सगळे खिडकीकडे वळले. काळी कार पुन्हा गेटसमोर उभी होती. आर्यवर्धनने मायराला आपल्या मागे घेतलं. इथेच राहा, तो बाहेर जाणार इतक्यात मायराने त्याचा हात पकडला. नको, यावेळी मीही तुझ्यासोबत येणार. आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं. तुला धोका आहे. ती डोळ्यात डोळे घालून म्हणाली. तुझ्यापासून दूर राहण्यात मला त्यापेक्षा मोठा धोका वाटतो. त्या एका वाक्याने आर्यवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने तिच्या कपाळावर हलकत हात ठेवला. तू अशीच हट्टी राहिलीस ना तर मला तुझ्यावर आणखी प्रेम होईल. मायरांच्या ओठावर अश्रूंमधून हलकंसं हसू उमटलं. मग होऊ दे. आर्यवर्धनने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि दोघे गेटकडे निघाले. पण ते बाहेर पोहोचेपर्यंत काळी कार गायब झाली होती. गेटजवळ मात्र एक छोटासा बॉक्स ठेवलेला होता. आर्यवर्धनने बॉक्स उघडला. आता एक जुनी किल्ली होती आणि एक चिठ्ठी. ज्या खोलीत सत्य बंद आहे तिची किल्ली तुझ्याकडे आली आहे. पण ती खोली उघडण्याआधी लक्षात ठेव, तुझ्या कुटुंबातील प्रत्येकजण तुला जे सांगतोय ते खरे असेलच असं नाही. मायराने चिठ्ठी वाचली आणि आर्यवर्धनकडे पाहिलं. आपल्या घरातच कोणीतरी हे सगळं करतंय का? आर्यवर्धन काही बोलला नाही. तेवढ्यात त्याच्या नजरेस किल्लीवर कोरलेलं एक चिन्ह पडलं. ते चिन्ह त्याने याआधी फक्त एकाच ठिकाणी पाहिलं होतं. त्याच्या वडिलांच्या जुन्या अभ्यासिकेच्या दारावर. आर्यवर्धनच्या चेहऱ्यावर मात्र गंभीर भाव आले. मायरा, उद्या सकाळी आपण ती खोली उघडणार आणि जर तिथे त्या रात्रीचं सत्य सापडलं तर? आर्यवर्धनने तिचा हात घट्ट पकडला. मग सत्य कोणाचंही असो, यावेळी ते लपणार नाही. पण दोघांना माहीत नव्हतं त्या खोलीत फक्त 2 वर्षापूर्वीच्या अपघाताचं रहस्य बंद नव्हतं, तर मायराच्या स्वतःच्या भूतकाळाशी जोडलेलं एक असं सत्य बंद होतं, ज्यामुळे आर्यवर्धन आणि मायराचं नातं कायमचंच बदलणार होतं. आणि त्या रात्री आर्यवर्धनच्या वडिलांच्या जुन्या अभ्यासिकेच्या आतून कोणीतरी शांतपणे बाहेर आलं. त्याच्या हातात मायराचा लहानपणीचा फोटो होता आणि त्या फोटोच्या मागे 4 शब्द लिहिले होते. तीच खरी वारस आहे. मायराला वाटत होतं की आज तिच्यासमोर तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं रहस्य उलगडणार आहे. पण तिला कुठे माहिती होतं की त्या रहस्याच्या मागे अजून एक असं सत्य लपलेलं आहे जे तिच्या स्वतःच्या भूतकाळाशी जोडलेलं आहे. आर्यवर्धनने वडिलांची जुनी अभ्यासिका उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्या खोलीत नेमकं काय दडले? 2 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीचं खरं सत्य जिथे सापडणार आहे का? आणि तीच खरी वारस आहे या 4 शब्दांचा मायराशी नेमका काय संबंध आहे? सगळ्यात मोठा प्रश्न तर आता हा आहे.
मायराला आर्यवर्धनपासून वाचवण्यासाठी कोणीतरी हे सगळं करतंय की आर्यवर्धनपासूनच मायराला दूर करण्याचा हा डाव आहे. आणि हो, आर्यवर्धन आणि मायरामधलं प्रेम आता पुन्हा फुलायला लागलंय. पण या प्रेमाला मिळणार आहे का त्यांच्या हक्काचा संसार, की त्यांच्या प्रेमाच्या मध्ये पुन्हा एकदा भूतकाळाशी काळी सावली येणार आहे? हे जर तुम्हाला सगळं जाणून घ्यायचं असेल तर याच कथेचा भाग 6 सुद्धा नक्की पहा. आणि या अगोदरचे भाग पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, एकदा नक्की क्लिक करा. आणि या व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला आर्यवर्धन आणि मायराची ही प्रेम कहाणी अशीच पुढे ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. कारण पुढच्या भागात एक बंद दरवाजा उघडणार आहे आणि त्या दरवाजामागचं सत्य कदाचित मायराचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. तोपर्यंत पाहत राहा स्पर्श तुझा वेडा. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला नक्की फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि माझ्या प्रतिलिपीवरील आणखी काही इतर कथा वाचण्यासाठी प्रतिलिपी पेजला सुद्धा नक्की फॉलो करा. धन्यवाद.